श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा येते. अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत. काही राशींच्या नशिबी राजयोगाचे संकेत, सोबतच गुरुचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपौर्णिमा हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गुरु, शिक्षक, मातापिता आणि जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रातही गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. हा दिवस ज्ञान, अध्यात्म, गुरुकृपा आणि शुभग्रहांच्या आशीर्वादाशी संबंधित मानला जातो. ज्योतिषांच्या मते या दिवशी अनेक शुभयोग बनतायत, ज्याचा अनेक राशींच्या लोकांना लाभ प्राप्त होताना दिसणार आहे. त्याच भाग्यशाली राशींबद्दल चला जाणून घेऊयात. पौर्णिमा दर महिन्याला येत असली तरी गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते. ही पौर्णिमा गुरूंना समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार हिंदू महाकाव्य महाभारताचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच पौर्णिमेला झाला होता. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्रात आणि पंचांगानुसार या वर्षाची गुरुपौर्णिमा खूपच विशेष मानली जात आहे, कारण या दिवशी प्रीतियोग आणि हर्षणयोग निर्माण होत आहेत. 2026 मधील गुरुपौर्णिमेची तिथी जाणून घेऊयात. वैदिक पंचांगानुसार यावर्षी गुरुपौर्णिमेचा सण 29 जुलै 2026 रोजी साजरा केला जाईल. पौर्णिमेची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6:18 होईल आणि 29 जुलै रोजी रात्री 8:05 पौर्णिमा समाप्त होईल. ज्योतिषशास्त्रानुसार 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेला शुक्र ग्रह देखील आपले नक्षत्र बदलणार आहे. शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, कला, सुखसोयी आणि ऐश्वर यांचा कारक मानले जाते. जेव्हा जेव्हा शुक्र आपले भ्रमण किंवा नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर जाणवतो. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र बदलांचे प्रत्येक राशींवर वेगवेगळे परिणाम होतात. 29 जुलै रोजी शुक्राच्या संक्रमणामुळे प्रेम, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये काही राशींसाठी सकारात्मक बदल घडू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार हे संक्रमण काही राशींसाठी राजयोगासारखे सुख घेऊन येईल असं देखील सांगितलं जात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला एक आदराचे महत्त्वाचे स्थान आहे, कारण गुरु हा तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक असतो. आई वडिलांनंतर गुरुच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम करतो. त्यामुळे हिंदू धर्मात गुरुला देवासमान स्थान आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरुप्रती सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्याच्या समाप्तीचे आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे, जो भगवान शिवाचा अत्यंत आवडता महिना मानला जातो. गुरुपौर्णिमेला दानधर्म आणि स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी गुरुपौर्णिमेचा ब्रह्ममुहूर्त असणार आहे पहाटे 4:17 पासून ते 4:59 पर्यंत. विजय मुहूर्त असणार आहे दुपारी 2:43 पासून ते 3:37 पर्यंत. त्यानंतर संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी 7:14 पासून ते 8:17 पर्यंत असेल. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे गुरुचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात घडणार आहेत सकारात्मक बदल. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी असलेला शुक्र ग्रह स्वतः या राशीसाठी अनुकूल मानला जातो. व्यावसायिकांना फायदेशीर सौदा मिळण्याची शक्यता आहे, तर नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती देखील मिळू शकते. आर्थिक बाबींमध्ये सुधारणेची चिन्हे आहेत आणि दीर्घकाळच्या समस्या कमी होऊ शकतात. कौटुंबिक पाठिंब्यामुळे मानसिक समाधान देखील मिळणार आहे.
सोबतच गुरुचा विशेष आशीर्वाद मिळत असल्याने या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे। त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे। तसेच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होत आहे, त्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढणार आहे। त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे। या काळात तुम्ही घर, वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता। त्यानंतर आहे सिंह रास। ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ या राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि करिअर या दोन्ही बाबतीत अनुकूल मानला जातो। अविवाहित व्यक्ती नवीन नातेसंबंध सुरू करू शकतात, तर जे आधीच नात्यात आहेत त्यांचे नाते अधिक घट्ट देखील होऊ शकते। त्यांना त्यांच्या मुलांसंबंधी चांगली बातमी देखील मिळू शकते। जे नोकरी करतात त्यांच्यासाठी पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन संधी मिळण्याची देखील शक्यता आहे। धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामधील आवड देखील वाढू शकते, त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। त्यानंतर मकर रास। ज्योतिषशास्त्रानुसार हे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता देखील आहे आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा देखील मिळेल। करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि आत्मविश्वास वाढेल। प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक अधिक दृढ होईल। एकूणच 11 ऑगस्टपर्यंतचा काळ मकर राशीच्या लोकांसाठी आनंद, समृद्धी आणि प्रगती दर्शवू शकतो। सोबतच गुरुचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते। त्यानंतर आहे तुळ रास। तुळ राशीच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस खूपच खास राहणार आहे, कारण या दिवशी तुम्हाला गुरुचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे। त्यामुळे या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती होऊ शकते। सोबतच धनलाभाचे योग देखील बनत आहे, त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे। त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे। या काळामध्ये तुम्ही घर, वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता, तसे योग बनत आहेत। नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये वेतनवृद्धीचे योग देखील बनत आहेत, त्यामुळे तुमची वेतनवृद्धी होऊन तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहणार आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या श्लोकाचा अर्थ आहे गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु शंकर आहेत, गुरु परमब्रह्म आहेत। मी त्या सद्गुरूंना वंदन करतो। हा श्लोक आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आपल्या जीवनात गुरु किती महत्त्वाचे आहेत। हिंदू धर्मात गुरूंना देवाचा दर्जा दिला जातो। भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या आदराने साजरी केली जाते। या दिवशी शिष्य आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात। या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील विशेष मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता आणि त्यांना पहिले गुरु मानले जाते। तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी तयार होणाऱ्या योगाचा मिळणार आहे लाभच लाभ। त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद। सोबतच अनेक सकारात्मक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडणार आहेत। यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।